राधा राधा नामाचा उच्चार करतात प्रेमानंद महाराज. रोज त्यांना डायलिसिस करावं लागते, रक्त चेंज करावं लागतं. पण एवढी मोठी राधा रमणजीवरती श्रद्धा आहे प्रेमानंद महाराजांची. आता एवढे लोक त्यांना ऐकतात. सध्या मी असं म्हणेल, भारतामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये एकमेव साधू महापुरुष असतील की ज्यांनी भारतामधील 90% तरुण अध्यात्माकडे आणले, प्रेमानंद महाराजांनी. कुणी जरी आता लखनजी, कुणी जरी आता कुणाच्या जरी वॉलपेपरला मोबाईल घेतला तर लगे प्रेमानंद महाराजांचा फोटो असतो. आमचे एक मित्र आहेत ज्ञानदादा, त्यांच्या मोबाईलवरती कधी भगतसिंगांचा फोटो असतो. भगतसिंगचं सुद्धा फार मोठं कार्य आपल्या इतिहासामध्ये आहे. मी सांगून गेलो पहिल्यांदाच की इतिहासामध्ये नोंद करावी लागते त्या माणसाची ज्याने इतिहासामध्ये काहीतरी काम केलेलं आहे. आता प्रेमानंद महाराजांची सुद्धा या इतिहास साक्ष राहिली. या इतिहास प्रेमानंद महाराजांनी एवढे युवक भजन मार्गाला आणले. आपण प्रेमानंद महाराजांचं चरित्र, त्यांचे प्रवचन आपण आज रोज ऐकले पाहिजे. राधा राधा नावाचं आपण रोज जप केला पाहिजे. शिव शिव नावाचा सुद्धा आपण रोज त्या ठिकाणी जप केला पाहिजे. भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला एवढं सोपं सांगितलंय भगवान परमात्म्याने. सोपे वर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन या. आपण काय केलं पाहिजे मग? तर जेवढे आपल्या संसारामध्ये दुःख असतील मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. जेवढे काही दुःख असतील आपल्या जीवनामध्ये, दुःखाला बाजूला सारून आपण त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. पण आपलं असं झालंय सध्याच्या स्थितीत, आपण एका देवाची भक्ती करतच नाहीत. वार आला की देव पलटला. मी तर एका ठिकाणी गेलो होतो, तिथं असे फोटो होते, 8 फोटो होते. पहिल्या दिवशी सोमवार आला ते शिवजीचा फोटो पुढे घ्यायचे, लगे मंगळवार आला तो फोटो बाजूला, लगे दुसरा फोटो. तिथं एका देवाची भक्ती केली पाहिजे आपण, ती सगळ्या देवांपर्यंत पोहोचत असते. एकाच एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. शिवजीची भक्ती करा ना, शिवजीलाच आतोनात प्रयत्न करा, भक्ती करत राहायची शिवजींचीच. ती सगळ्या देवांपर्यंत पोहोचत असते. ती तुम्ही म्हणता कशी पोहोचत असते? आम्ही एका गृहस्थाकडे चहा घ्यायला गेलो होतो. नवीन लग्न झालं होतं त्या मुलाचं. आम्ही चहा घेण्याकरता त्याच्याकडे गेलो असताना दुपारचा पारा होता. म्हटलं बाबा तुझ्या लग्नाला येणं झालं नाही, इथून चाललो होतो तुला भेटून जावं म्हटलं. दोघंच नवरा बायको घरामध्ये होते. घरामध्ये असताना त्यांनी सांगितलं बाबा अरे चहा कर, महाराज आलेत. तिला लगेच चहा टाकायला सुरुवात केली. पण तिनं सगळे डब्बे उघडून पाहिले, एकात सुद्धा साखर नव्हती. आता ती नवीन सून होती, सासूनं साखर कुठे ठेवलेली होती तिला काय माहीत नव्हती. साखर काय तिला सापडली नाही. पण नवीन लग्न झालं होतं त्यांचं. त्यांनी सांगितलं साखर नाही आपल्या घरामध्ये, साखर घेऊन या. आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर ते असं म्हणत असतात बाबा, फार ते 2-3 वर्ष गोड गोड बोलतात एकोमेकांना, नंतर मग ते जसं आहे तसंच असतं. असं असतं का काही? तर मला आणखी काय त्या गोष्टीचा अनुभव नाही. 6च महिने झाले माझ्या लग्नाला. आता सध्या तरी बरं चालू आहे. पण नवीन लग्न झाल्याच्या नंतर म्हणतात बाबा, एक मी दृष्टांत पाहिला, एक नवीन लग्न झाल्यानंतर फार एकमेकाला सुंदर बोलतात, आणि जुनं लग्न झाल्यानंतर तर मग तर फारच सुंदर बोलतात. एका माणसाला विचारला, हो कुठे गेलेत तुमच्या मंडळी? त्याने असं गोड उत्तर दिलं. नवीन लग्न झालं होतं बरं का, नवीन लग्न झालं होतं. तो म्हणे घरात आहेत, स्वयंपाक करतात, आमच्या मंडळी स्वयंपाक करतात म्हणे. गोड बोलला तो, फार सुंदर बोलला. नवीन लग्न झालं होतं. आणि मग त्याला विचारलं, तिला विचारलं कुठे गेले तुमचे मालक? मग तिनं सुद्धा फार प्रेमाने सांगितलं माझे मालक शेतात गेलेत, काम आहे त्यांच्या पाठीमागं. पण नंतर मी 4-5 वर्षांनी त्यांच्या घरी गेलो. मग मालकीनबाईंना विचारलं मी, मालक कुठे गेले? मालकीनबाईंचा आवाज असा वाढला होता तेव्हा. मालकीनबाई म्हटल्या, महाराज मालक गेले चुलीत. आणि मग मालकाला विचारलं मी, मग मालकीनबाई कुठे गेले म्हटलं तुमचा? त्यांचा सुद्धा आवाज वाढला होता. ती म्हणे मालकीनबाई त्या काय गेले म्हणे बाहेर, मला काय विचारत्या का काय करते म्हणे, त्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत म्हणे सध्या त्या. आता
लाडक्या बहिणीचे अध्यक्ष असून बचत गटाच्या लाडक्या बहिणीचे 1,500 पडतात म्हणजे सध्या. ते सुद्धा लग्न झालं होतं नवीन. तिनं सांगितलं हो साखर नाही आपल्या घरामध्ये. गाव छोटं होतं, दुकान नव्हतं गावामध्ये. त्याने इकडे तिकडे जाऊन पाहिलं, दुकानच नाही सापडली. मग तो म्हणे आता काय कर. ती म्हणे आता एक करू शकते म्हणे मी. आपल्या घरात रुखवतात कुत्रं आलेलं आहे म्हणे, कुत्रं आलेली, मांजर आलेली. मग टाकू का म्हणे चहा ती. ते म्हणे टाक म्हणे. पण तितक्यात मी ऐकलं ते. अहो मी म्हटलं ओ वहिनी मी कुत्रं टाकू नका म्हणलं चहात, मी माळकरी माणूस आहे म्हटलं, कुत्रं टाकू नका. मग त्यांनी सांगितलं महाराज हे कुत्रं साखरेपासून बनलेलं आहे आणि ते रुखवतातलं आहे. मग ऐका महिला मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, ते रुखवतातलं कुत्रं जर त्यांनी चुरून टाकलं, मिक्सरमध्ये काढून टाकलं, तर चहा कशी होईल? कडू कशी होईल चहा? सांगा सांगा सांगा. चहा कशी होईल? गोडच होईल ना हो चहा. रुखवतातलं कुत्रं असू द्या, मांजर असू द्या, काही असू द्या, चहा कशी होईल? साखर टाकली तरी गोडच होणार. आणि साखरेपासून बनवलेलं रुखवतातलं कुत्रं जरी टाकलं तर काय होणार? गोडच होणार. मग ऐका, ते दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत घ्या. आपण शिवाची जरी भक्ती केली, बजरंगबलीची जरी भक्ती केली, तर ती कशी होणार? गोडच होणार. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. एकाच देवाची आपण भक्ती केली पाहिजे. नाही सोमवार आला की महादेवाची भक्ती, मंगळवार आला की दुसऱ्या देवीची भक्ती, बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती, गुरुवार आला की गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, पायी हळूहळू चाला, मुखाने दत्त नाम बोला, श्री स्वामी समर्थ. एकाच देवाची भक्ती केली पाहिजे आपण. शुक्रवार आला की डबल लोक देवीचे भक्त करतात. शनिवार आला की सकाळ सकाळीच मारुतीच्या मंदिरात, आणि रविवार आला की डबल वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आपण एका देवाची भक्ती केली पाहिजे. एवढं सोपं करून सांगितलं आपल्याला भगवान परमात्म्याने. सोपं आहे बरं मामा, सांगितली समती. तुम्ही काय करा, तर त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. मग तो भगवान परमात्मा आपला होईल. आपण देखील त्या शिवाची भक्ती केली पाहिजे. अहो भक्ती केली शिवाची रावणाने. लंका मुळामध्ये शिवजीनी बांधली होती, पण त्याची वास्तुशांती करण्याकरता सगळ्यात जगामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण कोण आहे? तर रावण त्यावेळेस सगळ्यात श्रेष्ठ होता. रावणाला बोलवलं, रावणाच्या हस्ते वास्तुशांती केली. वास्तुशांती केल्याच्या नंतर रावणाला मागितलं काय पाहिजे तुला दक्षिणामध्ये? रावणाने लंकाच मागितली. आणि रावणाने सगळ्यात जास्त भक्ती शिवाची केली आहे. सगळ्यात मोठा जर भगवान शिवाचा भक्त कोण असेल तर तो आहे रावण. लोक म्हणतात रावण वाईट होता, वाईट नव्हता रावण. रावणाने फार मोठी भगवान परमात्म्याची शिवजीची भक्ती केलेली आहे. आपण देखील त्या शिवजींची भक्ती केली पाहिजे. आपण शिव नाव किती सोपं आहे. शिव, या शिव नावाची आपण भक्ती केली पाहिजे. एक नाम तारी बाकी सब दुनियादारी. आपल्याला जर या जगामध्ये तरायचं असेल तर फक्त ते एक प्रभू रामचंद्राचं नाव आहे, शिवजींचं नाव आहे, भगवान परमात्म्याचं नाव आहे. बाकी सब दुनियादारी. बाकी सब दुनियादारी म्हणजे दुनियात आपल्याला फिरावं लागतं. या दुनियामध्ये आपण त्या एकाच भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. शिवनाम मुखामध्ये येण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य सुद्धा लागतं. कोणतंही नाम मुखामध्ये येण्यासाठी जन्मजन्मांतरीचे पुण्य आपलं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवान परमात्मा कृपा करत असतो. जन्मोजन्मीमध्ये आपण जर पुण्य केलं ना तर तेव्हा भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. आणि आपल्याला जर भगवान परमात्म्याची कृपा व्हावीशी वाटत असेल ना तर त्या भगवान परमात्म्याचं आपण भजन केलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे. आपल्या मनामध्ये जिज्ञासा असली पाहिजे की भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. रावणाने भक्ती केली शिवजींची, तर रामाच्या हाताने रावणाचा उद्धार झाला. आणि रावणाने असं एक तांडव लिहून ठेवलं, शिवतांडव, की त्याचे आज पूर्ण असं भारत वेडावलेले आहेत सर्व लोक. शिवतांडव गाण्यासाठी लोक कसे वेडे झालेले आहेत, ऐकण्यासाठी, गाण्यासाठी. ते शिवतांडव कुणी लिहिलं असेल तर शिवजींची स्तुती करण्याकरता रावणाने ते शिवतांडव लिहिलेलं आहे.
ते शिवतांडव सुद्धा आपण उद्या कथेमध्ये गाणार आहोत. भक्ती केली आणखी नारदाने सुद्धा फार मोठी भक्ती केली शिवजींची. पण नारदाला सुद्धा गर्व झाला होता भक्तीचा. नारद सुद्धा म्हणत होता की माझ्या इतकी भक्ती कोणीच करत नाही. मीपणा फार अवघड असतो बरं का. मी नेहमी सांगत असतो की मीपणा माणसाला नसलाच पाहिजे. अहो आया खाली हात आया था खाली हात जाएगा. आपण खाली हाताने आलो आहोत आणि खाली हाताने जाणार आहोत. कबीरदासजी महाराज फार सुंदर सांगतात की माणसाने अभिमान केला नाही पाहिजे. कबीरदास महाराज म्हणत असतात की अहो आपला जन्म कशावरती झालेला आहे आणि आपण जाणार कशावरती आहोत. आपला जन्म कशावरती झालेला आहे? खाटावरती, लाकडाच्या खाटावरती. आणि जाणार कशावर आहोत आपण? लाकडाच्याच. कबीरदासजी महाराज फार सुंदर म्हणतात, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का. टाळी वाजवा. हा लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का, लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का. जिसमें तेरा जन्म हुआ हो, पलंग बनाया लकड़ी का, जिसमें तेरा जन्म हुआ हो, पलंग बनाया लकड़ी का, माता तुम्हारी लोरी गाए, वो पालना था लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, बनाया लकड़ी का. पढ़ने चला जब पाठशाला में, लेखन पाती लकड़ी की, पढ़ने चला जब पाठशाला में, लेखन पाती लकड़ी की. जब जब गुरु ने डर दिखलाया, जब जब गुरु ने डर दिखलाया, वो डंडा था लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, एक रचाया लकड़ी का, जिसने तेरा व्यवहार रचाया, वो मंडप था लकड़ी का, जिसमें तेरा व्यवहार रचाया,
पे तेरी शैया सजाई, जिस पे तेरी शैया सजाई, धूप लगता लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का। जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का। मरते दम तक मिटा नहीं भैया, मरते दम तक मिटा नहीं भैया, झगड़ा झगड़ी लकड़ी का। राम नाम की रट लगावो तो, राम नाम की रट लगावो, मिट जाएगा झगड़ा लकड़ी का। जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का। जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देखो तमाशा लकड़ी का। कबीरदास महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण लाकडावरती आलेलो आहोत. ते म्हणतात की आपला जन्म झाला होता पूर्वीच्या काळामध्ये, त्यावेळेस आपला जन्म कशावरती झाला होता? खाटावरती. तो खाट कशाचा होता? आपलं लाकूड आणि जीवन एक समर्पित आहे. आपल्या सोबतच चालणार आहे लाकूड.